महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. वडाळ्यात विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि पोलीस आमने सामने. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप. शोभायात्रा काढण्याआधी कायदा सुव्यवस्थेचा दाखला देत पोलिसांची कारवाई. संग्राम थोपटे सोडणार काँग्रेसची साथ. 22 तारखेला मुंबईत येऊन भाजपमध्ये करणार प्रवेश. पक्षात अन्याय झाल्यानं पक्ष सोडण्याचा निर्णय. छगन भुजबळ ज्या पक्षात गेले त्यांच्याशी गद्दारी केली, म्हणूनच अजित पवारांनी मंत्रिपदापासून दूर ठेवलं. सुहास कांदेंचा भुजबळांवर निशाणा. बीडमधील आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईच्या उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र. महिना उलटला तरी आरोपींवर कारवाई नाही. नराधमांवर कठोर कारवाईची मागणी. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र हितासाठी प्रतिसाद दिला. यात कुठल्याही अटी शर्थी नाहीत, ही तर लोकभावना आहे. अटी शर्थीच्या मुद्द्यांवरून खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण. एकानं साथ घातली, दुसऱ्यानं अट घातली. आता ही अट आहे की कट हे त्यांनीच मिळून ठरवावं. राज उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर आशिष शेलारांचं सूचक विधान. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महिलांना पिंक ई रिक्षाचं वाटप. रिक्षा वाटपानंतर फडणवीसांसह आदिती तटकरे आणि आशिष देशमुख यांचा ई रिक्षाने प्रवास. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी कारवाई. शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांवर आग्या मधमाशांचा हल्ला. जखमी पर्यटकांवर जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. जम्मू काश्मीरच्या रामबानमध्ये अतिवृष्टीचा फटका. 3घांचा मृत्यू झाल्याची माहिती. राष्ट्रीय महामार्ग ठप्प. फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिवलसाठी स्थळ स्नो फ्लॉवर, खावीतला शिवाजी आणि जुनं फर्निचर या 4 मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांची माहिती.